आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेजची भाजी बनवणार आहोत किंवा व्हेज कोल्हापुरी सुद्धा म्हणू शकता याला. खूप मस्त लागते ही भाजी. ग्रेव्ही सुद्धा तुम्ही बघू शकता, अप्रतिम अशी झालेली आहे. कलर सुद्धा मस्त आलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि मी इथे एक सिक्रेट टिप सुद्धा सांगितली आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या भाजीसाठी मी इथे 1 कप फ्लावर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कट करून. शिमला मिरची 2 घेतलेल्या आहेत. गाजर घेतलेला आहे 1 वाटी हिरवे वाटाणे, 125 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. बीन्स घेतलेला आहे कट करून, बघू शकता तुम्ही. आणि इथं 1 मिडियम साईजचा कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. ह्या भाजीमध्ये खूप छान लागतो. याशिवाय आपल्याला 2 मिडियम साईजचे कांदे आणि 2 मिडियम साईजचे टोमॅटो रफली कट करून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. इथे मी 2 तमालपत्रे घेतलेले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी वेलायची, 4 ते 5 काळी मिरी आणि 5 ते 6 लवंगा, हे सगळं घालायचं आहे. 1-2 सेकंद फ्राय करायचं आहे आणि याच्यामध्ये रफली कट करून ठेवलेला कांदा सुद्धा ॲड करायचा आहे. चांगलं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये 3 टोमॅटो आपण कट करून घेतले होते, ते सुद्धा ॲड करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळं टोमॅटो पटकन शिजतात. याला चांगलं मऊसूद होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम मऊसूद झालेला आहे, चांगलं फ्राय झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला याची पेस्ट मिक्सरमधून काढायची आहे. हे थंड होतंय तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊयात आपण. एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत. सुरुवातीला मी वाटाणे, गाजर आणि बीन्स आधी 1 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहे. हीच ती सिक्रेट टिप आहे, ज्याच्यामुळे भाजी एकदम टेस्टी बनते. तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आता शिमला मिरची, फ्लावर आणि आपण कट करून ठेवलेला कांदा हे सुद्धा ॲड करायचं आहे. आता परत याला 2 मिनिटं फ्राय करून घेऊयात. खूप छान चव येते, तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा. याला मस्त असं 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊयात. बघू शकता फ्राय झालेला आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल परत एकदा घालायचं आहे आणि आपण जे पनीर घेतलं होतं त्याचे क्यूब्समध्ये कट करून हे सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर सुद्धा मस्त असे फ्राय झालेले आहेत आणि इकडं टोमॅटो कांदा सुद्धा थंड झालेला आहे. आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे फोडणीसाठी आणि मी थोडंसं घरी जे लोणी होतं त्यातला 1 चमचा लोणी घातलेला आहे. नाही घातलं तरी काय हरकत नाही, किंवा तुमच्याकडे बटर असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवली होती ते ॲड करायचं आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता मी इथे काजूचे पेस्ट ॲड करणार आहे. 10 ते 12 काजू मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ते ॲड करून चांगलं मिक्स करून घेऊया. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालायची आहे. हे मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घातलेलं आहे. परत एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. बघू शकता मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे मी, पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे. हे सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या सुद्धा घालायच्या आहेत आणि हे सगळं व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे.
हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार. मी इथं 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते मी घालणार आहे. पाणी गरम करून घातलं की भाजी पटकन शिजते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित. आता याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे फ्राय करून ठेवलेलं पनीर होतं ते सुद्धा घालायचं आहे. परत एकदा मिक्स करायचं आहे. याच्यानंतर याला 4 ते 5 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर थोडीशी क्रीम आणि हिरवीगार कोथिंबीर घालून मस्त सर्व करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे. खूप छान टेस्ट येते. तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की बनवा आणि कमेंटद्वारे कमेंट करून कळवा रेसिपी आवडली की नाही ते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत असेच माझे रेसिपी बघत राहा. बाय.